चंदगड तालुक्यातील लाकूरवाडी गावचे ज्योतिबा राजगोळकर हे 31 ऑगस्टला CPRमध्ये उपचारासाठी दाखल झाले। त्यांच्या तपासणी दरम्यान त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचं स्पष्ट झालं। याच दरम्यान त्यांना म्युकरमायकोसिसचीही लागण झाल्याचं निदान झालं। दोन्ही आजार एकाच वेळी झाल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी ॲम्टोरिसिनची दररोज 6 या प्रमाणात 14 इंजेक्शन द्यावी लागतात। एका इंजेक्शनची किंमत 1900 रुपये आहे। इंजेक्शनसाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करून CPRमधील डॉक्टरांनी त्यांना म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी पोसाकोनाझोल नावाच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली। ही गोळी केवळ 480 रुपयांमध्ये उपलब्ध झाल्यानं पहिल्या दिवशी 2 आणि नंतरचे 20 दिवस प्रत्येकी 1 याप्रमाणे त्यांना 22 गोळ्या देण्यात आल्या। याचा एकूण खर्च 10,500 रुपयांपर्यंत गेला। डॉक्टर अभिमन्यू पाटील यांनी म्युकरमायकोसिसची कठीण शस्त्रक्रियाही पार पाडली। अतिशय कमी खर्चात योग्य उपचार करून ज्योतिबा राजगोळकर यांना जीवदान देण्यात CPRमधील डॉक्टरांना यश आलं। यासाठी कान नाक घसाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे, डॉक्टर वासंती पाटील, डॉक्टर स्नेहल सोनार, डॉक्टर अभिनव थळे, डॉक्टर प्रियांका भोयर, डॉक्टर प्रतीक्षा मसूरकर, डॉक्टर शुभम शिंदे आणि डॉक्टर रेणू गुप्ता यांनी विशेष योगदान दिल्याचं डॉक्टर बुद्धिराज पाटील यांनी सांगितलं। अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे, वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे, औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अनिता परितेकर, बधिरीकरणशास्त्र प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर आरती घोरपडे, डॉक्टर राहुल जाधव यांनीही या रुग्णावरील उपचारासाठी विशेष मार्गदर्शन केलं।